गुड मॉर्निंग मंडळी. आज डिसेंबरची थंडी आहे, म्हणजे डिसेंबर महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये गावी आलेलो आहे. गावी खूप मस्त वातावरण, थंड आहे खूप. आणि सकाळची आता एक 6:15 झालेले आहेत आणि मला सकाळचं जो ॲटमॉस्फिअर एकदम खूप सुंदर आहे आणि खूप दव पडलेली आहे आणि थंडी आहे. तर आमच्या गावी आता बोलू एक सूर्योदय इथून म्हणजे आता 6 वाजले सूर्योदय आता होणार आहे. जे किरणं हळूहळू दिसायला लागलेत आणि धुकं पसरलेलं आहे गावामध्ये. इकडे पहा मस्त छानपैकी. तर ते आता आपण जरा आता एक फेरफटका मारायला जातो आहे गावच्याच एरियामध्ये. तर बघूया कसं वाटतं आहे, काय काय आहे, मी काय चेंजेस आहेत बघा वातावरणामध्ये. सूर्योदय झालेला आहे, खूप बघा सुंदर. आणि मी गावातूनच सूर्योदय दिसतोय मला इथे. म्हणजे तुम्हाला इथे कोणत्याही किल्ल्यावरती जाऊन आणि कुठे जाऊन स्पेशली सूर्योदय घ्यायचे दर्शन करायची गरज नाही. इथून जस्ट घराच्या बाहेर आलो आहे, मस्त एक सूर्याचं दर्शन झालेलं आहे इथे. सगळे लोक मुंबईमध्येच असतात आणि घरं सगळी बंद गावची. कसं होळी आणि गणपतीला गाव गजबजलेले असतात. आणि आता पाहाल तर तुम्ही सगळी चिडी चूप, सगळी घरं सगळी बंद. हे समोरचं मंदिर. सकाळचं वातावरण म्हटलं ना खूप सुंदर आहे. आणि धुकं पडल्यामुळे कसं एकदम बघा सगळं असं तुम्हाला सूर्योदयसुद्धा अजून म्हणजे आम्हाला इथून दिसत नाही आहे. पण सकाळचा फेरफटका मारायला खूप मस्त वाटतं. म्हणजे जे तुम्हाला सुख जे शहरामध्ये तुम्हाला मॉर्निंग वॉक करताना जे तुम्हाला मिळत नाही, ते गावी तुम्हाला खूप आल्हाददायक वातावरण असतं. कारण आपण शहरामध्ये फिरतो, पोल्युशन असतं आणि सगळं सॅच्युरेटेड झालेलं, सगळं पोल्युटंट असतात. ते आपण आपल्या शहरात जात असतात. पण गावी कसं तुमचं पाहिलं तर बघा इकडे कसं जंगल आहे, म्हणजे फुल बायोडायव्हर्सिटी आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथे बोलून प्युअर एअर, प्युअर वॉटर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे आवर्जून मिळतात. तर सकाळचं एक ॲटमॉस्फिअर बघा. सगळं पावसाळ्यामध्ये खूप गवत वाढलेलं होतं आणि बऱ्यापैकी हिरवळ असते खूप. तर आता कसं संपलेलं आहे, म्हणजे आता पावसाळा संपलेला आहे, हिवाळा चालू झालेला आहे. तर सगळं गवत वगैरे सुकलेलं आहे आणि नद्या वगैरे पण ह्या कोरड्या पडलेल्या आहेत. हे बघा इकडे सगळं ही नदी, आमचं बोलतात ना चिकांबेची नदी बोलतात, सगळं पाणी आटलेलं आहे. एरवी पावसामध्ये खूप होतं ना, एकदम खळाळून वाहत असते ही नदी. आणि आता बघा सगळं थंडीमध्ये, म्हणजे जसं नोव्हेंबर डिसेंबर महिना आला सगळं पाणी वाहून गेलं, कम्प्लिटली ड्राय. हा आमचा रस्ता बस स्टॉपवर जाण्याचा, पायऱ्या. आमचा बस स्टॉप आहे, छोटासा बस स्टॉप आहे आणि इथे बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. तर इथे हा जो बस स्टॉप आहे तो कोणत्याही शासनाच्या योजनेतून बांधलेला नाही आहे. तो आमच्या गावच्याच आम्ही मंडळीने, ग्रामस्थांनी कॉन्ट्रीब्युशन करून हा बस स्टॉप बांधलेला आहे. आणि सगळे कमिटीची इथे नावं आहेत, बस स्टॉपला दिलेली इथे नावं लिहिली आहेत. गावची जी कमिटी आहे, जे गावचा सगळं कारोबार पाहतात, त्यांची नावं इथे आहेत.
हा इथे रस्ता आहे आणि रस्ता म्हणजे हा जो गोरेगाव म्हसळा श्रीवर्धन हा जो रस्ता आहे सिंगल रोड आहे आणि ह्या रस्त्याला म्हणजे वाहतूक खूप कमी असते कारण का लोक तेवढी ट्रॅव्हल करायला नाही आहेत. एस टी पण खूप कमी आहेत. एक दिवसातून म्हटलं 1-2च एस टी आहेत फक्त. बाकी थोडेफार रिक्षा असतात, प्रायव्हेट रिक्षा किंवा शेअरिंग रिक्षा. आम्हाला कसं गोरेगाव मार्केट जवळ आहे तर गोरेगाव मार्केटला जाण्यासाठी लोक रिक्षा वगैरे यूज करतात. परंतु कसं गावागावामध्ये लोकसंख्या खूप कमी झाली म्हणजे बहुतेक लोक ही शहरामध्ये गेलेली आहेत, मायग्रेट झालेली आहेत कामानिमित्त वगैरे. तर त्यामुळे कसं गावामध्ये लोकसंख्या खूप कमी असते आणि मग ऑफकोर्स की ह्या गाड्यांची संख्या पण खूप कमी झालेली आहे. लोक फक्त दिवाळी आपलं होळी गणपती ह्या दिवसांमध्ये फक्त गावं ओथंबून बोलतं ना ओथंबून जातात म्हणजे भरून जातात आणि 2-4 दिवसानंतर पुन्हा आपली सगळं शांत. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या मायग्रेशन झाल्यामुळेच ह्या सर्व गोष्टींमध्ये आता परिणाम झालेला आहे. म्हणजे सर्व गावं आपल्याला खाली खाली दिसत आहेत. इथे आमची एक शेती आहे, इथे झाडं लावलेली आहेत आंब्याची काजूची. जरा बघूया आपण कशी झालीत, काय परिस्थिती आहे ती. कारण पावसामध्ये दिवाळीमध्ये आलो तर खूप गवत होतं इकडे. बघा इकडे दिसत आहेत, कुंपण घातलेली आहे आता करवंदी. इकडे मी पावसाळ्यामध्ये जी भात पेरणी केली होती तर आम्ही भात वगैरे आला होता पण आम्ही काही कापणी केली नाही कारण खूप गवत वाढला होता. त्याला मध्यंतरी येऊन ते गवत काढावं लागतं पण आम्ही ते गवत नव्हतं काढलं. आता पेरणी करून दिली होती, नांगरणी केली होती. भात आला होता थोडंफार दसऱ्याला वगैरे त्याच्या काय ज्या लोंबी असतात त्या वापरल्या होत्या. मग गवतच जास्त होतं. यावर्षी काय वेगळं करता येईल का असं प्रयत्न चालू आहे. समोर असं धुकं पसरलेलं आहे बघा. बघूया आंब्यांची काय लॉक लावलाय. गेट खोललेलं आहे. आता मी आतमध्ये आलो इथे. हे बघा हे आमच्या आंब्याची झाडं आहेत. गवत काढलेलं आहे, वडिलांनी चांगली मेहनत घेतलेली आहे आणि गावात सगळं साफसफाई केलेलं आहे आतलं. इथे एक आंब्याचं झाड आहे. हे झाड मला वाटतं ते खाल्लं, वाढलं नाही बरोबर. हे दुसरं आहे इथे एक. हा इथे आवळ्याचं झाड लावलं आहे, चांगला झाला आहे, बऱ्यापैकी मोठा झाला आहे. हा ते MP मधून म्हणजे मध्य प्रदेशमधून एका मित्राकडून हा आवळ्याचं झाड मागवलेला होता मी आणि तो आता बऱ्यापैकी वाढला आहे. खूप मोठे आवळे येतात, असे पेरूच्या शेपमध्ये सारखे आवळे येतात, ते लावलं आहे. हा इथे एक आंब्याचं झाड आहे. पुढे इथे आंब्याचं झाड काजू आहे. हा इथे एक आंबा आहे. हा इथे काजू झाड लावलं आहे. अरे वा, हा पण खूप चांगला झाला आहे काजू. आता ह्याला मोहर येईल आता काजूला. आहे की ते आंबा. हा आमचा फणस काही खायला मिळत नाही. इथे पुन्हा आंब्याचं झाड, काजूची झाडं दिसतात इथे 4-5 आणि थोडा हलका मोहर दिसतोय. बघूया. इथे वडिलांनी हळद लावली होती थोडीशी घरी खाण्यापुरती. ते हळद पण झालेली आहे, म्हणजे काढलेली वगैरे होती, घरच्यासाठी ती कामाला येईल, यूज करता येईल. तर हा आमचा एकंदरीत परिसर आहे. इथे झाडं लावलेली आहेत. मग समोरून थोडंसं आता सूर्याची किरणं दिसायला लागली, तांबडं दिसायला लागलंय. आता थोड्याच वेळेस इथे सूर्य दिसेल आपल्याला. फिरता येतं शेतामध्ये, बाकीचे जसे अजून तसेच आहेत. इथे सगळं आंब्याची ही काजूची झाडं वगैरे दिसत आहेत ना मागे. ॲटलिस्ट काजूमध्ये कसं होतं, तुम्हाला काजू ते माकडं खातात पण बिया वगैरे तुम्हाला खायला मिळतात. अशा माकडं काय करतात, काजू खाऊन बिया खाली फेकून देतात. तर होप यावर्षी थोड्याफार बिया मिळतील खायला. आंब्यांचा थोडासा इश्यू होतो. आंब्यांचं काय होतं, जरी आंबे आले तर कसं माकडं वगैरे ते ठेवत नाही, कारण जंगल जवळ आहे. तुम्ही पाहिलं असेल इथे की आपल्या आजूबाजूला जंगल, खूप मोठं जंगल आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, जसंही कैऱ्या झाल्या, थोडे मोठे आंबे झाले की ती माकडे येऊन ते आंबे खाऊन टाकतात. ते आंबे आपल्याला एकदम
थोडी राखण वगैरे करावी लागते, तिथे शेतावरती रेग्युलर राऊंड मारावं लागतं, असं असेल तर मग तुम्हाला थोडेफार आंबे खायला मिळतात. तर बघूया आता ह्यावर्षी कसं आंब्याचा मोहर आहे. गेल्या वर्षी तर काय तसं खायला मिळालं नाही आहे. यावर्षी बघूया काय मोहर वगैरे कसं येतोय ते. आमचा शिवेजवळचा पूल छोटासा साकव, आणि ते पावसाळ्यामध्ये पण ह्या नदीला पाणी असतं. असं खाली आहे, पाणी सगळं आटलेलं आहे. इकडे हे बघा, हे सगळं पावसाळ्यामध्ये खूप जोरदार पाणी असतं इकडे नदीला. आता गवत गवत झालेलं आहे. सगळी शेती ओसाड आहे. ओसाड शेती असल्यामुळे आता शेती म्हणजे सगळं गवत वाढलेलं आहे. हे आमचं ही काशाच्या बांधण बोलतात ते, पाणी सगळं कमी झालं आहे. सगळं आटलंच. थोडंसं आय थिंक ते उपळी आहे, कुठून तरी झरा आहे छोटासा, त्याच्यामुळे थोडं पाणी राहिलं आहे. आता ते अजून ते 1-2 महिन्यामध्ये ते पण सगळं पूर्ण आटून जाईल. पावसाळ्यामध्ये तुम्ही एवढं पाणी असतं की काही तुम्हाला कातळ दिसत नाही. कारण तुम्ही माझ्या पावसाळ्याच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल सगळं हे नदीला फुल पाणी असतं. प्रमोद खेरडकरांचं हे शेत आहे, फार्म हाऊस, आणि त्यांनी झाडं वगैरे लावलेली आहेत. आंब्याची आहेत, काजूची आहेत, नारळ वगैरे आहे. छान त्यांनी गवत पूर्ण साफ केलेलं आहे, गवत वगैरे काढलेलं आहे, त्याच्यामुळे सगळं मोकळं दिसतंय. तर असं हे गावचं खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आहे. आणि होतं ना की डिसेंबर आणि जानेवारी, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या महिन्यामध्ये खूप थंडी असते गावी. खूप छान धुकं पसरलेलं असतं, आणि त्यामुळे खूप बोलू ना सगळ्या ज्यांची गावं असतील त्यांनी ॲटलिस्ट ह्या महिन्यामध्ये 1-2 दिवस गावी येऊन त्या थंडीचा जरा अनुभव घ्या. आणि आताच 31 डिसेंबर येणार आहे, म्हणजे इयर एंड होणार आहे. तर बरेचसे लोक रिसॉर्टमध्ये किंवा एखाद्या सिटीमध्ये जातात आणि तिथे एन्जॉय करत असतात. तर ज्यांच्याकडे अशी छोटी छोटी गावं किंवा सुंदर गावं असतील, आणि स्पेशली कोकणामध्ये, तर त्यांनी असं या आणि आपल्या गावचं थोडं ॲटमॉस्फिअर अनुभवा, आणि इथे येऊन तुम्ही तुमचं इयर एंड तुम्ही सेलिब्रेट करा. खूप छान वाटेल. आणि गावी जी काही आपली माणसं थोडीफार राहतात, जी रिटायर्ड माणसं गावी आहेत, त्यांनासुद्धा थोडं बरं वाटेल. तर मंडळी, चला भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तूर्तास बाय बाय, हॅव अ गुड डे.